नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या दैनंदिन जीवनाचा अगदी अविभाज्य भाग बनला आहे, एअर कंडिशनिंग. भिंतीवर लावलेला एक साधा कूलिंग बॉक्स वाटतो ना, पण थांबा, याच्या आत जे चालतं ते एखाद्या गुंतागुंतीच्या पझलपेक्षा कमी नाही. चला तर मग थेट या विषयाच्या खोलात जाऊया आणि या यंत्रणेचे खरे अंतरंग समजून घेऊया. तर सर्वात आधी हा मूलभूत प्रश्न समोर येतो की एअर कंडिशनिंग म्हणजे नक्की काय. बऱ्याचदा असा समज असतो की खोलीचं तापमान कमी करणं म्हणजेच एसी, पण हा खूपच अपूर्ण समज आहे. हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो की फक्त थंडी वाढवण्यापलीकडे या तंत्रज्ञानामागे आणखी कोणती रहस्य लपलेली आहेत. हे रोजच्या वापरातलं तंत्रज्ञान वास्तवात किती ॲडव्हान्स्ड आहे हेच आपण आता उलगडणार आहोत. चला तर मग पाहूया पहिली पायरी, याची खरी तांत्रिक व्याख्या. कोणत्याही संकल्पनेचा मूळ पाया समजण्यासाठी तिची तांत्रिक व्याख्या पाहणं एकदम मस्ट असतं. मूळ दस्तऐवजातील अचूक व्याख्या सांगते की एअर कंडिशनिंग म्हणजे एअर सर्क्युलेशन, एअर फिल्ट्रेशन, ह्युमिडिटी आणि टेम्परेचर मेंटेन करून मानवास आल्हाददायक, प्रसन्न असे वातावरण निर्माण करणे. ही व्याख्या ऐकायला थोडी जड वाटेल, पण विचार करा, हे एकाच वेळी 4 वेगवेगळ्या घटकांचं किती अचूक संतुलन साधतंय. अगदी एखाद्या 4 पार्ट हार्मनीसारखं किंवा 4 भक्कम स्तंभांवर उभं असलेलं हे तंत्रज्ञान आहे. आता वळूया दुसऱ्या पायरीकडे, हवेचं व्यवस्थापन. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात हवेची प्रत्यक्ष हाताळणी कशी होते हे खरंच खूप कुतूहलाचं आहे. या प्रवासात 2 अत्यंत महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. पहिली म्हणजे एअर सर्क्युलेशन. हवा एका जागी कोंडून न राहता ती सतत फिरती ठेवली जाते. आणि दुसरी पायरी एअर फिल्ट्रेशन. याचा अर्थ हवेतले सगळे अशुद्ध घटक गाळून हवा एकदम स्वच्छ करणं. या 2 गोष्टी मिळून या संपूर्ण सिस्टमचा अगदी भक्कम पाया तयार करतात. थोडक्यात सांगायचं तर ही सिस्टीम आपल्या आजूबाजूच्या अदृश्य हवेला नुसती दिशाच देत नाही, तर ती आतून बाहेरून स्वच्छही करते. निरोगी वातावरणासाठी हे पहिले 2 स्तंभ किती क्रुशियल आहेत. हे सिद्ध करतं की एअर कंडिशनिंग सिस्टीम केवळ खोली थंड करण्यापेक्षा कितीतरी मोठं काम करत असते. ती सभोवतालची हवा खऱ्या अर्थाने श्वास घेण्यायोग्य आणि शुद्ध बनवते. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची पायरी, हवामान नियंत्रण. हवेची स्वच्छता तर झाली, पण आता प्रत्यक्ष वातावरणात कसा बदल घडतो त्याकडे आपला मोर्चा वळूया. आपला दृष्टिकोन बऱ्याचदा फक्त टेम्परेचर किंवा तापमानापुरता मर्यादित असतो. पण जेव्हा आपण या संकुचित विचाराची तुलना सर्क्युलेशन, फिल्ट्रेशन आणि ह्युमिडिटी या एकत्रित यंत्रणेशी करतो, तेव्हा खरा गेम चेंजर काय आहे ते समजतं. हे फक्त थर्मोमीटरचे आकडे खाली आणण्याचं काम नाहीये, तर एक परिपूर्ण वातावरण तयार करण्याची कला आहे. हवामान नियंत्रणाचे हे 2 मुख्य आधारस्तंभ आहेत. एकीकडे ह्युमिडिटी मेंटेन करणं, म्हणजे हवेतला दमटपणा किंवा आर्द्रता योग्य प्रमाणात राखणं. आणि दुसरं म्हणजे टेम्परेचर मेंटेन करणं. उष्णता आणि ओलावा यांचं हे कॉम्बिनेशन जेव्हा एकत्र काम करतं, तेव्हाच खऱ्या अर्थाने हवामान नियंत्रण शक्य होतं. नुसती एखादी खोली गोठवून टाकण्यापेक्षा ही प्रोसेस किती प्रगत आणि संतुलित आहे, नाही का? आणि आता चौथी पायरी, आणि या सगळ्याचा अंतिम उद्देश, मानवी सुख. आपण हवेची हालचाल पाहिली, स्वच्छता पाहिली, तापमान आणि आर्द्रता नियंत्रणही पाहिलं. पण ह्या सगळ्याचा एंड गोल काय आहे? मूळ मजकुरात एक अतिशय सुंदर वाक्य आहे, मानवास आल्हाददायक, प्रसन्न असे वातावरण निर्माण करणे. हे अगदी अचूक आहे. या सगळ्या कॉम्प्लेक्स इंजिनिअरिंग मागचा खरा उद्देश हा मानवी सुख आहे. माणसाला मानसिकदृष्ट्या प्रसन्न वाटावं अशी एक परिपूर्ण आनंदी स्थिती निर्माण करणं. तांत्रिक गोष्टींचं रूपांतर थेट मानवी आनंदात होतं, हे खरोखरच थक्क करणारं आहे. या सखोल विश्लेषणाच्या शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. याच क्षणी आपल्याला शांत आणि आरामदायी ठेवण्यासाठी आपल्या सभोवती अशा किती अदृश्य यंत्रणा अखंडपणे काम करत असतील. एसीच्या या 4 स्तंभांप्रमाणेच आपल्या रोजच्या जीवनातील अनेक गोष्टींमागे अशीच एक भन्नाट इंजिनिअरिंग दडलेली असते. पुढच्या वेळी जेव्हा आपण एखाद्या थंड, प्रसन्न खोलीत प्रवेश करू, तेव्हा त्यामागे चालणाऱ्या या अदृश्य खेळाची नक्की आठवण काढा. या विश्लेषणामध्ये सोबत राहिल्याबद्दल धन्यवाद.